आयुष्यातलं अर्ध आयुष्य हे असंच निघून गेलं, परंतु आता उरलेलं आयुष्य हे मला माझ्या मर्जीप्रमाणे माझ्यासाठी जगायचं आहे. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आहे माझा वाढदिवस. तर आता वाढदिवस म्हटला ना की आपल्याला लहानपणापासून जे अप्रूप असतं ना तेच मलाच नाही, मला वाटतं सगळ्यांनाच असतं. जेव्हा आपण लहान असतो परंतु जसजसे आपण मोठे होत जातो ना तसं त्याची आपल्यामध्ये एक हे येत राहतं की आता काय आपल्या आयुष्यातलं जे काही दिवस आहे ते कमी कमी होत आहेत. पण लहानपणी आपल्याला ते माहीत नसतं की आता आयुष्यातले आपले दिवस काय, त्यांना म्हणजे असं खूप सेलिब्रिटीसारखं वाटतं आणि ते साजरं करतो आपण. परंतु जेव्हा आपण जसे मोठे होत जातो ना तसं आपल्याला असं वाटत राहतं की आता काय आयुष्यातलं आता वय कमी कमी होत जातं. पण मी अशी म्हणते ना की आपल्या आयुष्यातले दिवस ना हे कमी होत जातात, हे जेवढी गोष्ट बरोबर आहे. परंतु ते दिवस ना एक अर्थपूर्णरित्या कमी होत जातात. पण जे आपले दिवस गेलेले आहेत ते अर्थपूर्ण दिवस गेलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला काहीतरी अनुभव मिळाले, काहीतरी शिकवण मिळाली आणि ते खूप अर्थपूर्ण आणि महत्त्वाचे होते. असेच गेले असं नाही म्हणता येणार. कारण की बरेच जण म्हणतात काय वाढदिवस साजरा करायचा आहे, आपल्या आयुष्यातले दिवस तर तेवढेच कमी झाले. आणि मी सुद्धा असंच मानते की आता जसं आपला वाढदिवस येत राहील ना, आता माझी तर 30शी पार झाली. आता आता कुठं ती मॅच्युरिटी आले की काही गोष्टी समजण्याची, काही गोष्टी कळण्याची, त्या अनुभवाची, त्या शिकवण्याची ती मॅच्युरिटी आता थोडीफार येते. आणि मला वाटतं ही मॅच्युरिटी ना आफ्टर 30शी नंतरच तुम्हाला चांगली येऊ शकते की आपण काय केलं, काय करायला नको होतं, काय करायला हवं. ही गोष्ट जर का तुम्हाला कुठं कळत असेल ना तर 30शीमध्ये कळते, मला तरी वाटतं. म्हणजे ना वयाच्या या टप्प्यावर ना आपल्याला एक रिअलाईज होतं की आपण आतापर्यंत काय केलं ना. आई वडील म्हणले तेव्हा आपण लग्न केलं, नवरा म्हणला तेव्हा आपण एखादं जॉब सोडला, करिअर सोडलं, मुलांसाठी, घरासाठी आपण आपलं करिअर बाजूला ठेवलं, आपलं स्वप्न बाजूला ठेवलं. कारण लहानपणापासून ना मला नाही वाटत की कुठली स्त्री अशी असेल की तिचं काही स्वप्न नसेल. प्रत्येक स्त्रीचं ना काही ना काही स्वप्न असतं. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना तिने इतकी छान आणि सुंदर स्वप्न पाहिलेली असतात ना की काही विचारू नका. तर तुम्ही रिलेट करतच असाल माझ्यासोबत की त्या स्वप्नांना ना की तिला असं वाटतं की ते तिचं जग असं कधी कधी म्हणजे पटकन ती त्या स्वप्नामध्ये जे ती स्वप्न बघते ना त्याच्यामध्ये ती एंट्री करेल. पण ना त्या गोष्टी ना खूप कमी जणींच्या आयुष्यात अशा घडतात. आणि ते स्वप्न ना ती एका कोपऱ्यात स्वप्नच राहतात. कारण की बऱ्याचदा असं होतं ना की कर्तव्य, जबाबदारी याच्यामध्ये ती इतकी गुरफटलेली असते ना की तिचे स्वप्न असे 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 मागे जात राहतात. आणि एक वेळ अशी येते की तिला असं वाटतं की अरे आपण जी स्वप्न बघितलीत ना ती खूप म्हणजे खूप मागे पडले. पण तो एक टर्निंग पॉईंट येतो की जेव्हा तिला ती स्वप्न ना सोबत घेऊन चालायचं वेळ मिळतो. आणि मला वाटतं तो वेळ ना आपण नक्कीच पकडला पाहिजे. ज्या गोष्टीसाठी आपण ती स्वप्न मागे ठेवली त्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे, पूर्णपणे निभावल्या आहेत. मग आता आपल्या स्वप्नांना जगण्याची, आपल्या स्वप्नांना पुढे आणण्याची ही जी काही गरज आहे ना किंवा आपण म्हणू जबाबदारी ती आपलीच असली पाहिजे, नाही का. तेव्हापासून मला कळते ना की वाढदिवस हा आपण साजरा करतो तर त्या त्या दिवसापासून ना मी प्रत्येक वाढदिवसाला ना माझं मी काहीतरी ठरवून घेत असते. म्हणजे मी हेच करणार वर्षभर किंवा हे शिकणार आहे किंवा हे गोष्ट मी करणारच नाही आहे, तर हे मी ठरवून घेते. आणि असं नाही की 9चे 9 दिवस मी ती गोष्ट करते, तर पूर्ण वर्षभर मी ती फॉलो करते, ती गोष्ट करते म्हणजे करते, ती गोष्ट टाळते म्हणजे टाळतेच. आणि या गोष्टीचा ना मला खूप फायदा झाला. म्हणून मला वाढदिवस ना माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. ही गोष्ट मला कुठेतरी खटकते की आपल्या आयुष्यातले अर्ध आयुष्य कमी म्हणजे तेवढं वर्ष आपलं कमी होत जाते. पण ते दिवस मोजण्यापेक्षा आपण ते आयुष्य किती अर्थपूर्णपणे जगलो, ती गोष्ट आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची घडली या गोष्टीला महत्त्व आहे. उगाच आपण फक्त जगतोय, खातो, पितोय, फिरतोय, मजा मारतोय याला जगणं म्हटलंच नाही गेलं पाहिजे. कारण आपलं जगणं तेवढं अर्थपूर्ण असलं पाहिजे. कुणासाठी तरी आपलं जगणं एक इन्स्पिरेशन तर मी नाही म्हणणार आहे, पण तो कुणाला असं वाटलं पाहिजे की हां छान आहे ना, हे करते ते, हे जगते ते, हे आणते ते, हे शिकते ते.
म्हणजे ती गोष्ट कोणाला तरी अशी वाटली पाहिजे की आपली आहे, किंवा आपल्यासोबत असणारी माणसं म्हणा, आपली मुलं, आपले घर, आपले सासू सासरे, आपले जेवढे काही रिलेटिव्ह असतील ना, तर त्यांना असं कुठंतरी वाटलं पाहिजे त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये की ही व्यक्ती, हिला काहीतरी येतं, ही काहीतरी आपल्याला देते. म्हणजे याच गोष्टीत मला खरं सांगते ना आनंद असते की यावर्षी ना मी याच्यासाठी हे केलं, किंवा मी याला हे शिकवलं, किंवा मी त्याला ते दिलं, तर हेच माझ्यासाठी खूप असते. बाकी मला कोणी काय गिफ्ट दिलं आहे काय नाही याच्यात मला जास्त काही पडायचं, कारण जे मला देणार आहेत तर ते न मागताही मला देतात गिफ्ट. तर मला गिफ्टची एवढी काही आवड नाहीच आहे. तसे आपण काय घेतली ना, आपण घेतच राहतो ना काही ना काही. परंतु एक गोष्ट मला असं वाटते की आपण आई म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जगत असतो ना, ह्या सगळ्या रोल प्ले करत असतो आपण, तेव्हा स्वतःचा जो काही मीपणा आहे ना, म्हणजे मी कुठं आहे या सगळ्या वर्तुळामध्ये, तर कुठेच नाही. पण जो काही आपला सेंट्रल असतो ना, आपण मध्ये असतो, आपल्या भोवती सगळं काही असते, म्हणजे आपल्या रिलेटिव्ह, आपले मुलं, आपलं घर, हे की नाही. मग आपण स्वतःला विसरायला पाहिजे का? तर नाही, मी तरी विसरत नाही आहे. मध्ये मध्ये असा एक पॉईंट आला होता की ज्या वेळेस ना, म्हणजे मी काय आहे, मला काय वाटतंय, माझे स्वप्न काय, ते सगळं सगळं मी विसरले होते. म्हणजे मीपणा काय असतो ना, हे मला काहीही माहिती नव्हतं. पण ते नंतर आपल्याला रिअलाईज होतं आणि त्याच्यातून बाहेर पडायला इतकं आपल्याला हे जातंय ना की तो मीपणा शोधणं, त्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात आपल्याला. काहीतरी नवीन शिकत राहावं लागतं, नवीन काहीतरी करत राहावं लागतं, सोबत स्वतःला मोटिवेट करत राहावं लागतं, सोबतच म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन स्वतःचा मीपणा आहे ना तो सिद्ध करावा लागतो. तर त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीनं, फक्त वाढदिवसानिमित्त नसावं, तर प्रत्येक गृहिणीनं कुठला तरी असं एक निमित्त ठरवून की त्या दिवसापासनं किंवा त्या वेळेपासनं मी ही गोष्ट करेन, मी ही गोष्ट शिकेन, तर असं काहीतरी ठरवायचं. तर या वाढदिवसा दिवशी मी स्वतःलाच एक वचन देते की आता जे आहे ना, जे काही उरलेलं आयुष्य आहे ते स्वतःसाठी जगायचं, स्वतःच्या मर्जीनं जगायचं, स्वतःला जे आवडेल ते करायचे, स्वाभिमानाने जगायचं, इंडिपेंडंट बनायचं. सोबतच ना, खरं सांगते मी, मला ना स्वतःला इंडिपेंडंट बनवताना दुसऱ्यांना सुद्धा इंडिपेंडंट बनवण्याची ना खूप इच्छा आहे. आणि त्यासाठी ना मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकतही आहे, अजूनही शिकत आहे. कारण की शिकणं नाही कधी वाया जात नाही, आणि आपण जेवढं शिकू ना तेवढं कमीच असतं. म्हणून आजही मला असं वाटतं ना की मी ही गोष्ट शिकली पाहिजे, मी ते शिकते. आणि सोबतच मला असं वाटतं की मी ती गोष्ट, कारण की मला शिकवायला इतकं भयंकर आवडतं ना की मी पटकन मला जी गोष्ट येते ना मी ते सांगून शिकून मोकळे होते चांगल्या, म्हणजे इन डिटेलमध्ये मला सांगता येतं, शिकवता येतं. म्हणजे आता हा सेल्फ हे नका म्हणू तुम्ही की मला काय म्हणतात इगो आहे, तर तसं काही नाही आहे. तर एक स्वतःचं असतं ना ते की आपल्याला हे आवडतं, आणि आपण ते कोणी आपल्याला किती दाबून ठेवलं ना तरी ते आपलं बाहेर हे पडतंच, हे की नाही. म्हणजे आपण ते कोणाला तरी आपले जे काही रूट असतात ना ते असे असतात की आपण ते किती कापले ना तरी ते उगवल्याशिवाय राहतच नाही, हे की नाही. म्हणजे आपण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. एक स्त्री काहीही करू शकते. म्हणून मी मध्ये तुम्हाला जे सांगितलं ना, रेडीमेड रांगोळीचा बिझनेस जो ट्रेंडिंगमध्ये आहे तो शिका. त्यासाठी मी बरेचसे फ्री व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आले, क्लासेस घेऊन आले. आता माझी एक नवीन सुद्धा एक सुरुवात मी करणार आहे. असंच एक गोष्ट ट्रेंडिंगमधली, ती सुद्धा मी शिकले आणि ती सुद्धा मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लवकरच मी आता त्याचं मटेरियल वगैरे सगळं जे काही आहे ते मी आणलेलं आहे. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की काय काय सामान आणलं, कुठून आणलं, कितीला आणलं, हे सगळं शेअर करेल. आणि ते सुद्धा शिकवण्याचा मी प्रयत्न करेल, कारण की ज्या माझ्यासारख्या एज्युकेटेड आहेत किंवा जे शिकलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगते की घरातून त्यांना काहीतरी करायचं आहे. कारण सेल्फ इंडिपेंडंट बनणं ना हे या जगात खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. एका स्त्रीनं इंडिपेंडंट बनणं या जगात इतकं महत्त्वाचं आहे ना की ती जर का इंडिपेंडंट नसेल ना तर तिला पायाची चप्पलची जी काही जागा असते ना ती सुद्धा राहत नाही. अशा सुद्धा स्त्रिया मी बघितलेल्या आहेत. म्हणजे सेल्फ इंडिपेंडंट बनणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगते तुमचे 10 रुपये का असे ना तुमच्या कमाईचे असले पाहिजे, ते तुम्ही
असं खूप नाही की 10,000 20,000 50,000 असे महिन्याला तुम्ही कमवले पाहिजे. तुम्ही थोडी जरी इन्कम कमावत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जे काही सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, दुसरे रिस्पेक्ट करतील ना ती गोष्ट जाऊ द्या, पण आपण स्वतःची जी सेल्फ रिस्पेक्ट करतो ना ती खूप महत्त्वाची असते. आणि त्यामुळे स्त्री ना आपल्या कुठल्याही दागिन्यांनी चांगला मेकअप केला आहे, खूप छान कपडे घातले याने सुंदर दिसतच नाही. खरं सांगते मी, ती जेव्हा इंडिपेंडंट असते, तिचे 4 पैसे असतात स्वतःचे आणि त्याच्यातून तिचा जो आत्मविश्वास असतो ना की तो त्याची तुलना कुठल्याच शृंगाराशी, कुठल्याच मेकअपशी, कुठल्याच दागिन्याशी होऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगते की स्वतःची का 10 रुपये का होईना पण तुम्ही कमवा. ते कुठल्याही मार्गाने म्हणजे चांगलेच मार्ग निवडायचे बरं का. असं नाही की आता सोशल मीडिया तर असं झालं आहे ना की काय काय करू आणि त्याच्यावर काय काय नाही, परंतु त्या गोष्टीकडे आपण कधीच वळायचं नाही. आपण सेल्फ रिस्पेक्टसाठी गोष्ट करतोय ना, मग दुसऱ्यांनी आपल्याला ती रिस्पेक्टसुद्धा दिली पाहिजे. सेल्फ रिस्पेक्ट आपण करता नाही तर मग ते काहीही चाळे करायचे आणि फक्त पैसे कमवायचे, त्या गोष्टीकडे कधी वळायचं नाही. तो मार्ग कधीच शेवटपर्यंत आपल्याला चांगल्या ठिकाणावर पोचत नाही. म्हणून चांगलाच मार्ग निवडायचा, भलेही आपल्याला थोडा वेळ लागेल. सो आज माझा वाढदिवस आहे, तर आमच्या नी ठरवलं आहे बाहेर जायचं जेवायला. जे काही गिफ्ट वगैरे आहे ते आणायचं तिकडून आणि नंतर घरीसुद्धा मुलांचं असते की बर्थडे आहे मम्मीचा, तर सेलिब्रेशन करायचं, केक वगैरे आणायचा. तर त्यांच्या आनंदासाठी आपण ते सुद्धा करायचं, कारण त्यांच्या आनंदातच आपला आनंद असतो नाही का. तर मग ठीक आहे, जर का मी सेलिब्रेशन केलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच नाही का. बाकी आता व्हिडिओ मध्ये गॅप पडला कारण की मी गेले होते गावी. तर गावाकडे गेल्यानंतर काय होतं ना, मुलं गावाचं जे की वातावरण असतं आणि इथचं वातावरण, म्हणजे आता मुलं लहान आहेत म्हणून सांगते मी, नाहीतर आम्ही की असं नाही की परदेशात राहतोय आणि गावाकडे एकदमच आलोय. तर मुलं लहान आहेत आणि पाण्याचा जो चेंजेस होतो ना त्यामुळे मुलं आजारी पडतात, सर्दी खोकला ताप, मग त्यांच्यात जास्त वेळ जातो माझा. गावाकडे कुठलीही धमाल माझ्याच्याने करणं होतच नाही. काही इकडे तिकडे गेलं ना तर जास्त लक्ष मुलांकडेच द्यावं लागतं जोपर्यंत आता ते लहान आहेत तोपर्यंत. त्यामुळे ना थोडेच मी व्हिडिओ शूट करते आणि जर झालंच तुमच्यासोबत तर ते नक्की शेअर करेल. आता मी जी नवीन आयडिया माझी आहे ना तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तोपर्यंत माझ्या चॅनलवर ना अशीच कनेक्टेड राहा. जे कोणी नवीन असाल ना त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करत जा. सगळेजण बघतात ना पण ना लाईक करत नाहीत. प्लीज लाईकसुद्धा करत जा, कमेंटसुद्धा करत जा. एक छानशी छोटीशी खूप छान वाटतं, एक मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटतं. आणि कुठला व्हिडिओ बनवावा याची सुद्धा कधी कधी कमेंट करत जा की नेक्स्ट व्हिडिओ तर याच्यावर टाक किंवा त्याच्यावर टाक, तर ते सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करते. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.